नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये आता शिक्षक भरतीची प्रोसेस चालू होणार आहे. आता प्रत्येक लेवलला सगळ्या संस्था पवित्र पोर्टलवरती नाव नोंदणी करताय, रजिस्ट्रेशन करत आहे. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये प्रोसेस असणारे विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देऊन निवडी संदर्भात. पण इथे लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा. महाराष्ट्र राज्य स्टुडंट असोसिएशन यांच्या मार्फत एक मागणी करण्यात आली होती, ज्यामध्ये तुषार देशमुख सर आणि त्यांच्या टीमने जी मागणी केली त्याच्यावरती पुणे परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. सो हा महत्त्वाचा निर्णय नेमका काय, सगळ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे. जे जे विद्यार्थी येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये समावेश होणार आहे किंवा समाविष्ट होणार आहे त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. बघा, चुकीची माहिती आढळल्यास कारवाई होणार आहे. विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी थोडक्यात बघूया. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की काही तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी आहे, त्यांच्या रेफरन्समध्ये काही विद्यार्थी आहे, डीएड करणारे विद्यार्थी आहे, त्या सगळ्यांसाठी आता सीटीची अनाउन्समेंट झालेली आहे आणि टीटीची पण ऑलरेडी एक्झाम 21 जूनला असणार आहे. सो यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं सीटीची बॅच पण 18 मे पासून चालू होत आहे. 6 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे. ओल्ड जे शिक्षक भरतीच्या बॅचेस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. पेपर 1-2 एकत्रित आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. कितीही वेळेस तुम्ही पाहू शकता. हे सगळे फीचर या बॅचमध्ये आहे. विशेष म्हणजे तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवणारी जी टीम आहे ही सगळी टीम तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून शिकवणार आहे. कारण सीटीचा पेपर हा इंग्रजी माध्यमामध्येच येतो, इंग्रजी हिंदी माध्यममध्येच येतो, बाकी कोणत्याच माध्यमामध्ये नाही आहे. सो ही बॅच तुम्हाला नक्कीच मदतपूर्ण असणार आहे. यामध्ये तुम्हाला टॉपिकनुसार सब्जेक्टनुसार फुल लेंथ टेस्ट पण अवेलेबल आहे. आणि जे विद्यार्थी 21 जूनसाठी तयारी करतात त्यांना फास्ट ट्रॅक बॅच आहे. आता तयारी लागलात, उशीर झाला, टू द पॉईंट अभ्यास करायचा आहे, कळत नाहीये, स्कोर वाढवायचा आहे, रिव्हिजन करायची आहे, अशा सगळ्या उमेदवारांना ही बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे. 21 जून पर्यंत व्हॅलिडिटी आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. 799 रुपयात फक्त ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता. चला, हे सगळं जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, 13 मे 2026 हे परिपत्रक आहे. हे कुणी पाठवले परिपत्रक, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पाठवलेलं आहे. कुणाला पाठवलंय तर प्रति युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांना पाठवलंय. विषय काय आहे तर शिक्षक भरती प्रक्रिया 2025 मध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक उमेदवारांचे भरती प्रक्रियेदरम्यान सिलेक्शन होण्या अगोदर प्रमाणपत्र पडताळणी बाबत हा विषय आहे. म्हणजे जसं की समांतर आरक्षण तुम्हाला माहिती आहे कोणकोणते आहे. समांतर आरक्षण भरपूर सारे आहे. जसं की तुम्ही म्हणू शकता अनाथ हे समांतर आरक्षण आहे. त्यानंतर दिव्यांग आहे, त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, खेळाडू आहे, अंशकालीन कर्मचारी आहे. मग हे सगळं तुम्ही, आणि फिमेल महिला पण आहे, हे सगळं आरक्षण समांतर आरक्षण मध्ये मिळतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय, रजिस्ट्रेशन करत असताना का चुकून झालं, कुणी केलं, राहून गेलं वगैरे अशा कारणास्तव इथे क्लिक होऊन जातो. आणि मग निवड प्रक्रियेमध्ये काय होतंय, तुमची निवड करत असताना सपोज एखाद्याने प्रकल्पग्रस्तावरती क्लिक करून ठेवलेलं होतं रजिस्ट्रेशनच्या वेळेस, डिसेंबर 25 जानेवारी 2026 दरम्यान तुम्ही पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केली आहे. प्रोफाईल एकदा चेक करा सगळ्यांनी. अशी गडबड झाली तर अडचण येऊ शकते. चुकून झालंय सर माझ्याकडनं, आता काय होईल. चुकून नाही, हे झालं ते झालं. याला चूक म्हणायचं तर चूकच म्हणता येणार आहे आणि याचं पनिशमेंट पण तुम्हाला मिळणार आहे. हे लेटर त्यासाठीच आहे. तुम्ही असं काही केलं असेल तर तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते, त्या संदर्भातलं हे लेटर आहे. आता लेटरमध्ये काय सांगितलंय, मागणी होती युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्यांची की भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर असे समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र चेक करा. विनाकारण काय होतं, ए नावाचा विद्यार्थ्यांनी नसताना सुद्धा भूकंपग्रस्त नाव टाकून ठेवलं. त्याची संबंधित एखाद्या शाळेमध्ये कुठेतरी निवड पण झाली. मग निवड झाली, मग त्याची नियुक्तीच्या अगोदरचा डीबी होणार, पण डीबी नंतर तो अपात्र होणार, परत अपात्र जागेसाठी परत सेकंड राऊंड होणार. याला भरपूर वेळ जातो ना. मग असं जर हा म्हणतो माझ्याकडून चुकून झालंय, ह्या एका चुकीमुळे काय होतं, ही प्रोसेस लांबते. नुसती प्रोसेस लांबत नाही तर ऍक्च्युअल जो भूकंपग्रस्त नावाचा डी नावाचा विद्यार्थी होता, हा खराखुरा डी नावाचा विद्यार्थी आहे, याची सुद्धा इथे निवड होत नाही. त्याला पण इतके वेळ थांबावं लागतं. परत सेकंड राऊंड असेल, परत तिकडे कोणतरी चुकून टाकतं, काहीतरी होतं आणि ही प्रक्रिया लांबत जाते. हे फक्त भूकंपग्रस्तांबाबत नाहीये, प्रकल्पग्रस्तांबाबत नाहीये, तर सगळ्याच या काय समांतर आरक्षणाच्या बाबतीत असू शकतं. तो ही चांगली मागणी आणि खूप खूप मुलांना न्यायदायक असणारी मागणी इथे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत तुषार देशमुख सरांनी केलेली आहे. तो यावरती यांचं उत्तर काय आलं ते थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आता बघा, यांनी काय सांगितलंय, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक शिक्षण पदभरती बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 15/12/25 ते या सूचनानुसार त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. ओके, 15/12/2025 ला
शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने काय मुद्दा आहे, प्रवर्ग व समांतर आरक्षण म्हणजेच दिव्यांग अनाथ प्रवर्गासह इत्यादी बाबी नमूद केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडील सदर चाचणीचा अधिसूचना 25/4/25 सुधारित अधिसूचना 13/5/25 अन्वये चाचणी परीक्षेस अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 14/5/2025. आता ही डेट काय आहे बरं, ह्या डेटला महत्व का आहे, कारण ह्या डेट पर्यंतचे सगळे तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे. वेळोवेळी त्यांनी ज्या काही सूचना दिल्या त्यानुसार काही अपडेट तुम्ही घेऊ शकता. लक्षात घ्या, फक्त काही डॉक्युमेंटला त्यांनी पुढची डेट दिली होती. सो मात्र ह्या डेट पर्यंतचे कागदपत्र, फॉर्म भरण्याची लास्ट डेट यापर्यंतची कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. आणि सूचना ब मध्ये त्यांनी सांगितलं की अर्जात म्हणजेच प्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे, आता मी तेच म्हटलं चुकून टाकलं, चुकून एक खोटं सांगितलं तुम्ही, दुसरं काय, किंवा खरी माहिती दडवून ठेवणे, ऍक्च्युअल तुम्ही होता एससी टाकलं, हे जे काय तुम्ही माहिती दडवली, तुमच्यावरती काही केसेस चालू असेल लपून ठेवा तुम्ही, किंवा त्यात अनाधिकृतपणे खाडाखोड करणे, एखाद्या डॉक्युमेंट जे होतं तुम्ही स्वतः त्यात खाडाखोड केली आहे, चुकून तुमच्या नावात बदल केला आहे, कॅटेगरीमध्ये बदल करून खाडाखोड केली, साईनमध्ये काहीतरी खाडाखोड केली, डेटमध्ये काहीतरी चेंज केला, किंवा पाठवलेल्या दाखल्याच्या प्रतीतील नोंदणीमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे, बनावट पण बरेच दिव्यांगांची तर लाईनच लाईन लागेल, तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा इतर योग्य अशा शिक्षेस पात्र ठरेल असे नमूद आहे. असं कुठे नमूद आहे, सूचना ब मध्ये नमूद आहेच ऑलरेडी, असं करून सांगितलंय. तरी पण जर झालं असतं तर पुढे त्यांनी काय सांगितलंय, हा मुद्दा महत्वाचा. सद्यस्थितीत पवित्र पोर्टलवर काम करणारा कर्मचारी वर्ग मर्यादित असल्यामुळे राज्य स्तरावर कागदपत्रे तपासणी करणे शक्य नाही. म्हणजे मागणी जी होती यांची की बिफोर हे तपास करावा हे सगळे डॉक्युमेंट, पण हे शक्य होणार नाही म्हणून इथे सांगितलंय हे शक्य होणार नाहीये. त्यामुळे असं जर भविष्यात आढळलं तर काय होईल, त्यांच्यावर शिक्षेस पात्र ठरेल असं ऑलरेडी त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. सो परत एकदा त्यांनी हायलाइट इथे केलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये जर तुम्ही चुका केल्या असाल तर भविष्यामध्ये इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अपात्र पण ठराल आणि मोठी चूक असेल तर तुम्हाला तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते. या संदर्भात हे महत्वाचं परिपत्रक होतं. सो विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंटमध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्यावरती भरपूर सारे व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेले आहे. काही शंका असेल आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही इतर मित्रांना पण इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस सजेस्ट करू शकता. जसं की आता सीटीडीची बॅच आपली चालू झाली आहे, चालू होते 18 मे पासून 6 महिन्यांची व्हॅलिडिटी असणारी बॅच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.